बारामती येथे झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे। या अपघातात विमान जळाल्याने त्यातील ब्लॅक बॉक्सला मोठी आगीची झळ बसली आहे। विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती काढण्याच्या तपास यंत्रणेला यश असले तरी वैमानिकांचे बोलणे रेकॉर्ड करणाऱ्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचे प्रचंड नुकसान झाले आहे। यातील डेटा परत मिळवण्यासाठी आता थेट विमान बनवणाऱ्या कंपनींची मदत घेतली जाते। या प्रकरणाचा तपास पूर्णपणे तांत्रिक नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सरकारने केले आहे। देशात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेत महाराष्ट्र राज्याने बाजी मारली असून 10 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 87,75,000 मीटर बसवून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे। उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र सरकारने हे यश मिळवलं आहे। या नवीन मीटरमुळे ग्राहकांना टाइम ऑफ डे म्हणजेच वेळेनुसार वीज वापरण्याच्या सुविधेचा मोठा फायदा मिळतोय। विशेष म्हणजे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या 7 महिन्यात राज्यातील घरगुती ग्राहकांनी 51 कोटी रुपयांची बचत केली आहे, तर उद्योग आणि व्यापार मिळून एकूण 215 कोटी रुपयांची सवलत मिळवली आहे। स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक नोंद होत असल्याने बिलाच्या तक्रारींचे प्रमाण आता केवळ 0.5% आलंय। घर बसल्या मोबाईल ॲपवर प्रत्येक तासाचा वीज वापर पाहता येत असल्याने ग्राहकांना आपले बिल नियंत्रित करणं सोपं झालंय। महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत शेतजमिनीवर घर किंवा बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाणारी NA ची परवानगी रद्द केली आहे। आता नगर रचना विभाग किंवा स्थानिक प्रशासनाने तुमच्या घराचा नकाशा मंजूर केला तरच ती तुमची NA परवानगी मानली जाईल। यामुळे आता नागरिकांच्या सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज राहणार नाही। विशेष म्हणजे दरवर्षी भरावा लागणारा अकृषी कर देखील आता बंद झालाय। त्याऐवजी फक्त एकदा रूपांतरण शुल्क भरावे लागेल। या निर्णयामुळे बँकांकडून कर्ज मिळवणे सोपे होईल आणि 7/12 उतार्यावरही याची नोंद ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने आता घरापासून 1 किलोमीटर अंतराची अट सक्तीची केली आहे। या नव्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा वाद निर्माण झालाय। तज्ज्ञांच्या मते हा नियम मुलांच्या हिताचा नसून यामुळे त्यांना शाळा निवडण्याचे पर्याय कमी मिळतील। सरकारला खासगी शाळांचे शुल्क भरावे लागते, ते पैसे वाचवण्यासाठीच हा अडथळा आणल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केलाय। पूर्वी 3 किलोमीटरपर्यंत शाळा निवडता येत होत्या, मात्र आता ही मर्यादा कमी केल्याने अनेक गरीब विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे। हा नियम अन्यायकारक असून सरकारने याचा पुनर्विचार करावा अशी मागणी जोर धरतीये। बांगलादेश नॅशनल पार्टीचे प्रमुख तारिक रहमान यांनी मंगळवारी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। राष्ट्रपती मोहम्मद शाबुद्दीन यांनी त्यांना संसदेच्या दक्षिण प्लाझा येथे पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत BNPने 297 पैकी 209 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले, तर शेख हसीना यांच्या अवामी लीगवर निवडणुकीत बंदी घालण्यात आली होती। रहमान यांच्यासोबत 25 मंत्री आणि 24 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली असून यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते। त्यांनी या बदलामुळे दोन्ही देशातील लोकशाहीची मूल्य अधिक रूढ होतील असा विश्वास व्यक्त केला। दुसरीकडे जमाते इस्लामीचे शफीकुर रहमान यांची संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी सरकारने भारत विस्तार नावाचे एक नवीन AI पोर्टल सुरू केलंय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी याचे उद्घाटन केले। हे एक प्रकारचे डिजिटल कृषी तज्ज्ञ आहे, जे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शेतीविषयक मार्गदर्शन करेल। या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना आता माहितीसाठी कोठेही जाण्याची गरज नाही। तुमच्याकडे साधा मोबाईल असला तरीही तुम्ही 155261 या क्रमांकावर फोन करून हवामान, बाजारातील पिकांचे भाव, मंडी भाव, खाते, बियाणे, पिकांवरील रोगांची माहिती घेऊ शकता। यामध्ये भारती नावाची एक बोलणारी AI मदतनीस आहे, जी तुमच्या प्रश्नांना एखाद्या माणसाप्रमाणे सोप्या भाषेत उत्तर देते। सध्या ही सेवा हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असून ती लवकरच मराठीसह इतर 11 प्रादेशिक भाषांमध्ये सुरू होईल। या माध्यमातून PM किसान योजनेचा हप्ता, पीक विमा, सॉइल हेल्थ कार्ड यांसारख्या सरकारी योजनांची माहिती देखील घरबसल्या मिळेल। थोडक्यात सांगायचे तर आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात एक हुशार कृषी सल्लागार 24 तास उपलब्ध असेल। मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV विक्टेरा भारतीय बाजारात लॉन्च केली आहे। या कारची किंमत 10,99,000 रुपयांनी सुरू होते। विशेष म्हणजे कंपनीने बॅटरीसाठी एक नवीन योजना आणली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना सुरुवातीला बॅटरीचे पूर्ण पैसे न भरता ती भाड्याने देखील वापरता येईल। यासाठी ग्राहकांना दर 4 किलोमीटरला 4 रुपये भाडे द्यावे लागेल। या बातमीमुळे मारुती कंपनीच्या शेअरच्या किमतीतही वाढ झाली आहे। ही SUV खरेदी करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा चार्जर आणि त्याचे फिटिंग मोफत मिळणार आहे। तसेच वर्षभर चार्जिंगही मोफत असेल। कारमध्ये सुरक्षिततेसाठी आधुनिक फीचर्स देण्यात आले असून ती कडाक्याच्या थंडीत किंवा प्रचंड उन्हातही उत्तम चालते। ग्राहक फक्त 21,000 रुपये भरून नेक्सा शोरूममध्ये या गाडीचे बुकिंग करू शकतात।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीचे मुख्य आकर्षण म्हणजे दोन्ही देशात होणारा सुमारे 3.25 लाख कोटी रुपयांचा संरक्षण करार आहे. या कराराअंतर्गत भारताला 114 नवीन राफेल लढाऊ विमाने मिळणार असून भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वात आत्तापर्यंतचा मोठा व्यवहार ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत केवळ संरक्षणावर नाही तर तंत्रज्ञान उद्योगावरही भर देण्यात आलाय. दोन्ही नेत्यांनी भारत फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 चे उद्घाटन केले. विशेष म्हणजे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी मुंबईतील अनिल कपूर आणि मनोज वाजपेयी यांसारख्या बॉलिवूड कलाकारांची भेट घेऊन भारतीय संस्कृतीचे कौतुक केले. या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्समधील मैत्री आता अधिक घट्ट झाली आहे. प्रसिद्ध लेखक सलीम खान यांच्या तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेता सलमान खान तातडीने रुग्णालयात पोहोचला. 90 वर्षांचे सलीम खान यांनी शोले, जंजीर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी चाहते ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. T20 विश्वचषकातील 31व्या सामन्यात न्यूझीलंडने कॅनडाचा 8 गडी राखून पराभव करत सुपर 8 फेरीत दिमागात प्रवेश केलाय. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 173 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. कॅनडाच्या 19 वर्षीय युवराज समराने 65 चेंडूत 110 धावांची तुफानी खेळी करत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात तरुण शतकवीर होण्याचा मान पटकावला. त्याने पाकिस्तानच्या अहमद शहाजाचा विक्रम मोडीत काढला. मात्र न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या 15.1 षटकात पूर्ण केले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने नाबाद 76 धावांची खेळी करत सामनावीराचा किताब पटकावला, तर सचिन रवींद्र याने 59 धावांचे मोलाचे योगदान दिले. केविनच्या गोलंदाजाच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे कॅनडाचे शतक व्यर्थ ठरले आणि न्यूझीलंडने आपली विजयी घोडदौड कायम राखली.